कोणत्या अभ्यासिकेत गोळाफेकीसाठी मैदान नाहीये, त्या अभ्यासिकेत गोळाफेकीची सोय, बाहेर फिरण्यासाठी वातावरण, सर्व काही असं भेटून गेलं। तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता, कारण की तिथपर्यंत जाणं हे काय सहज आणि सोपं नव्हतं। तर 80-85 जात नाही तोपर्यंत काही उपयोगच होत नाही, कारण की तुम्ही ग्राउंडला मार्क घेणार, पेपरला कमी घेऊन परत अपयशच पदरी पडणार। तर 18,000 पदाच्या भरतीत अपयश आलं। मी सरस्वती अभ्यासिकेचा आभार मानतो की त्यांनी आज माझा इथे सत्कार वगैरे केला। तर माझं नाव निलेश अशोक गावाने, माझी वर्धा शहर पोलीसपदी निवड झालेली आहे। तर माझा पोलीस भरतीचा प्रवास 15/11/2022 पासून सुरू झालेला आहे। मी सर्वप्रथम कवडे सर अमैलनगर यांच्याकडे क्लास केला, त्याच्यानंतर मला त्या 18,000 पदाच्या भरतीत अपयश आलं। त्याच्यानंतर मी परत काही दिवस अभ्यास सोडून दिला, त्याच्यानंतर सुरुवात केली 17,000 पदाची, त्यातही नागपूर शहरला अपयश आलं, कारण की 2 मार्क कमी पडले। तिथे मेरिट 132 लागलं, माझी 130 झाली। सिंधुदुर्ग चालकला तिथं बी मला अपयश आलं, SRPFला अपयश आलं। त्यातून परत त्या अपयशातून स्वतःला सावरत मी मग संगमनेरला आलो। संगमनेरला SK फिटनेस क्लब येथे ना ग्राउंडसाठी गेलो आणि सरस्वती अभ्यासिकेत ॲडमिशन घेतलं प्रथम। त्याच्यानंतर 1 वर्ष मी कोणालाही वेळ न देता स्वतः वैयक्तिक अभ्यास करून सर्वथा हे केलं, हे यश संपादन केलं। वर्धा शहर येथे 41+91 मारून वर्धा शहर येथे निवड झाली। 21 मार्चच्या दिवशी माझा रिझल्ट लागला। त्या दिवशी मी SRPFच्या ग्राउंडला गेलो होतो। त्या ग्राउंडच्या वेळेस जेव्हा ग्राउंडला काही गोळा गेला नाही, त्याच्यानंतर मी बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर मला समजलं की माझं वर्धा शहर येथे सिलेक्शन झालेलं आहे। तो खूप माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण होता। सर्वात प्रथम फोन मी माझ्या आईला केला, आईनंतर भावाला आणि वडिलांना केला। त्यानंतर मी मग गावाकडे गेलो। आई वडिलांनाही खूप आनंद झाला व गावाने माझा सत्कार केला। तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता, कारण की तिथपर्यंत जाणं हे काय सहज आणि सोपं नव्हतं। तर नवीन मुलांना मी असं सांगेल की पहिले पेपरचा अभ्यास चांगला करा। जोपर्यंत पेपर 80-85+ जात नाही तोपर्यंत ग्राउंड नाही केलेलं चांगलं, कारण की ग्राउंड 3 ते 4 महिन्यात पण सुधरतं। गोळा आणि ग्राउंड, गोळ्याची प्रॅक्टिस ठेवायलाच पाहिजे डेली, पण येत ना बाकी 1600 आणि 100 हे 3 ते 4 महिन्यात पण सुधरून जातं। पण येत ना पेपर हा सुधारायला खूप वेळ लागतो। जोपर्यंत पेपर 80-85 जात नाही तोपर्यंत काही उपयोगच होत नाही, कारण की तुम्ही ग्राउंडला मार्क घेणार आणि पेपरला कमी घेऊन परत अपयशच पदरी पडणार। तर माझं एकच सांगणं आहे की सोप्या चुका करू नये पेपरला। जे काय असेल ते अवघड चुकलं तरी चालतं, पण सोपी चूक हीच होत नाही, म्हणजे भरूनच काढल्या जात नाही। वातावरण एकदम फ्रेश आहे, पाण्याची सुविधा चांगली आहे, आणि आणखीन सांगायचं म्हणजे की गोळाफेकीला मैदानी डायरेक्ट, कारण की कोणत्या अभ्यासिकेत गोळाफेकीसाठी मैदान नाहीये, त्या अभ्यासिकेत गोळाफेकीची सोय, बाहेर फिरण्यासाठी वातावरण, सर्व काही असं भेटून गेलं। चालू भरतीसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा। धन्यवाद।